वेलकम बॅक मित्रांनो. जलसृष्टी आयलंड रिसॉर्टचा हा भाग नंबर 2 असणार आहे आणि जो कन्क्लुडिंग भाग आहे. तर मग भाग नंबर 2 सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही अवश्य पहिला भाग बघितला नसेल तर प्रथम तो पहा. भाग नंबर 1चा आपण छोटासा रिकॅप करूयात. जलसृष्टी आयलंड रिसॉर्टला पुण्यावरून आणि मुंबईवरून कसे पोचायचे हे कळले. रिसॉर्टला पोचताना आपण बोट राईड केली, जलाका कॉटेजचं एक्सप्लोरेशन केलं, त्याचबरोबर आपण सायकल चालवली, ट्रॅक्टर राईड घेतली, घोड्यावरती स्वार झालो, स्विमिंग केले, कयाकिंग केले, संध्याकाळी आपण मॅजिक शो बघितला आणि त्याचबरोबर लाईव्ह म्युझिक करत आपण रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. अरे वा, पहिल्याच दिवशी रिसॉर्टमध्ये एवढं काही केलं तर दुसऱ्या दिवशी काय काय असणार आहे ते बघूयात. तर चला मग आपण जलसृष्टी आयलंड रिसॉर्टचा दुसरा भागला सुरू करूयात. निसर्गाच्या संगीताच्या आवाजाने सकाळी जाग येते आणि मनमोहक दृश्य आपल्याला कॉटेजच्या बाल्कनीतून पाहायला मिळते. श्री सोनीजी आपल्या गेस्टसाठी वेकअप कॉल म्हणून इथे बासरी वाजवताना दिसत आहेत. बासुरीचा इतका सुंदर आवाज ऐकल्यानंतर मी सनराईज पॉईंटपाशी गेलो आणि त्या सुंदर निसर्गाचा साक्षी बनलो. आता तुम्हाला समोर जलपपुष्प कॉटेज दिसते आहे आणि इतर कॉटेजप्रमाणेच इथला प्रवेशद्वार स्वागतार्ह आहे. कॉटेजच्या मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 7 पायऱ्या चढून जावे लागते. दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला 3 बाजूंनी पडद्यांनी झाकलेली एक सुंदर बेट दिसतो. येथे आपण जुन्या पद्धतीचे स्विच लागू करण्यात आलेले आहे हे पाहू शकतो. कॉटेजचे जे स्नानगृह आहे ते फार प्रशस्त आहे आणि येथे चांगल्या प्रकारे आपल्याला नैसर्गिक प्रकाश पण पाहायला मिळतो. शॉवर कर्टनच्या पलीकडे आपल्याला शॉवर एरिया पाहायला मिळतो, ज्याला ओव्हरहेड शॉवर आणि टेलिफोन शॉवरची सोय करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या शॉवर एरियापासून मुळा नदीचा चांगल्या प्रकारचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. म्हणजेच तुम्ही स्नानगृहात असताना तुम्हाला मुळा नदीचा व्ह्यू तुम्हाला अनुभवता येतो. रिसॉर्टची वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे आणि त्याचबरोबर या तिन्ही प्रकारचे जे कॉटेजेस आहेत त्याची रेट लिस्ट पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहित आहे.
जलपुष्प कॉटेजला एक सिटआउट बाल्कनी पण आहे, जिथे तुम्हाला 180 कोनाचा व्ह्यू बघायला मिळतो आणि समोर उत्तमरित्या गार्डन सजवलेले आहे. आता आपण जलपुष्पच्या फ्रंट यार्ड करून बॅकयार्डकडे येत आहोत आणि या बॅकयार्डमध्ये आपल्याला फ्लोरिंगमध्ये एक ग्लास पॅनल दिसत आहे. तर जर नदीचं पात्र ज्यावेळेस आत्ताच्या परिस्थितीपासून पाणी वाढतं तर आपल्याला इथे पाणी आपल्या फ्लोअरमधून दिसतं. तर बॅकयार्डमध्ये तुम्हाला परत मुळा नदीचा व्ह्यू पाहायला मिळतो. या बॅकयार्डच्या सिटआउटमध्ये तुम्हाला एक दिवाणची सोय करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर छानरित्या एक रिलॅक्सिंग चेअर आणि एक झोपाळा पण इथे प्रोव्हाइड केला गेला आहे. लाकडी छतावरती आतूल बाजूनी आपल्याला पाण्याचे प्रतिबिंब बघायला मिळते. तर जलपुष्प जे कॉटेज आहे हे जलाका कॉटेजपेक्षा मोठे आहे. कयाकिंग सोबत आपल्याला इथे स्पीड बोट राईडची पण सोय करण्यात आलेली आहे. ही एकच अशी सोय आहे जी पेड सर्व्हिसमध्ये येते. बाकी सगळ्या काही सोयी आहेत त्या कॉस्टमध्ये इन्क्लुसिव्ह आहेत. सकाळचा वेळ बराच फिरल्यानंतर आता भूक लागलेली आहे कडकडून आणि त्यासाठी आपण पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी रात्री जेवायला थांबलो होतो त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टची पण सोय करण्यात आलेली आहे. गरमागरम इथे नाश्ता मिळतो आणि त्याचबरोबर एक लाईव्ह काउंटर पण आहे जिथे तुमच्या पद्धतीने तुम्हाला ब्रेकफास्ट करून मिळेल. रिसॉर्टमध्ये इंडोर स्पोर्ट्स एरिया पण आहे, ज्यामध्ये स्नूकर टेबल आपल्याला पाहायला मिळते, फूज टेबल आपल्याला पाहायला मिळते, कॅरम पण इथे दिलेला आहे आणि त्याचबरोबर टेबल टेनिसची पण सोय करून देण्यात आलेली आहे. आता तुमच्यासमोर जलनौका या नावाचं कॉटेज दिसत आहे. हे प्रीमियम कॉटेज आहे, म्हणजेच जलाका आणि जलपुष्प यापेक्षा मोठे हा कॉटेजचा एरिया आहे. या कॉटेजच्या एंट्रन्सला पोहोचण्यासाठी तुम्हाला 8 ते 9 पायऱ्या चढाव्या लागतात.
इथल्या एंट्रन्स फॉयरपासून तुम्हाला समोरचा गार्डन व्ह्यू पाहायला मिळतो आणि या एंट्रन्स फॉयरमध्ये 2 रिलॅक्सिंग चेअरची पण सोय करण्यात आलेली आहे. कॉटेजचा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला हवेशीर आणि मोठी एक लॉबी पाहायला मिळते आणि त्या लॉबीच्या समोरून परत तुम्हाला मुळा नदीचा व्ह्यू पाहायला मिळतो. आत एंट्री केल्यावरती तुम्हाला एक डबल बेड आणि त्याच्याच बाजूला एक सिंगल बेड पाहायला मिळतो. याच बेडला अटॅच तुम्हाला एक सिट आउट स्पेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला छान असा एक झोपाळा पाहायला मिळतो. तर जलपुष्पप्रमाणेच सिटआउटमधून तुम्हाला मुळा नदीचा एक रम्य दृश्य पाहायला मिळते. या कॉटेजेसची खासियत अशी आहे की प्रत्येकाला इथे प्रायव्हसी मिळते. या सिटआउटमध्ये तुम्हाला एक ऑटोमॅटेड जॅकोजीची पण सोय करण्यात आलेली आहे. म्हणजेच जलपुष्पप्रमाणे एक अविस्मरणीय स्नान करण्याचा अनुभव तुम्हाला इथे जलनौकामध्ये करता येईल. बाकी इतर तिन्ही कॉटेजेसप्रमाणे जलनौकामधलं पण जे स्नानगृह आहे तो प्रशस्त आहे आणि याच्यात भरपूर नैसर्गिक उजेड आपल्याला पाहायला मिळतो. मग कसा वाटला रिसॉर्ट? तुमच्या बकेट लिस्टमध्ये ॲड करणार की नाही? तुम्ही इथे कपल म्हणून येऊ शकता किंवा तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह. प्रत्येकजण कुठल्याही वयोगटातला असू देत, इथे आल्यानंतर आनंदच अनुभवणार हे मात्र नक्की. येथील सर्व कर्मचारी फार उदार आहेत. तुमच्या आणि तुमच्या सह परिवाराची पूर्ण खात्रीशीर अशी प्रायव्हसी तुम्हाला इथे मिळू शकते. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून नवीन एक्सप्लोरेशन करायला प्रोत्साहन मिळते, नवीन उमेद जागते आणि त्याचमुळे मी विशेष करून ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलं नाही माझ्या चॅनलला त्यांना आवर्जून विनंती करतो की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मला प्रोत्साहन द्या. तर आपल्या पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत मिस्टर जे द एक्सप्लोरर तुम्हाला सर्वांना आनंदी राहा, खुश राहा अशी कामना करतो आणि याचबरोबर मी इथे विश्रांती घेतो. धन्यवाद.